मित्रांनो, निखित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। प्रेमाचा रिमझिम भाग 23 आता पुढे। पारवी गाडीवरून पाहताना सहज तिला पुन्हा सिंधू दिसली। वैभव बाईक चालवण्याच्या नादात होता आणि ती दुसऱ्या रस्त्यावरून जात होती। जेव्हा पारवीने तिला बोलवले होते मार्केटला, ती आली नाही। मग आता कुठे गेली आणि कुणासोबत? पारवी विचारात हरवली होती। वैभव ती बोलत नाही म्हणून म्हणाला, ए बच्ची, रागावली आहेस का? बोल ना काहीतरी, शांत नको राहू। वैभव, ती सिंधू। पारवी बोलणार, पण तिला वाटले ती सिंधू नसेल तर मग उगाच वाद नको। सिंधूचे काय? तुला आई बोलली का काही? वैभव म्हणाला, काय? तिच्यासाठी एक मुलगा बघितला आहे, ओळखीचा आहे, चांगला आहे मुलगा, मी ओळखतो त्याला। हो का? मला माहित नाही। कधी पाहिला? आत्ताच 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे। नक्की नव्हते म्हणून कुणाला सांगू नको असे मीच म्हटले। वैभव म्हणाला, अरे पण तू मला पण सांगितलं नाहीस। काय करू, मी तुला पाहिल्यावर मी सगळे विसरून जातो। वैभव हसत, चुप। ती रागाने, अगं खरंच शपथ, फक्त वाटतं तू आणि मी। तू आणि मी पुढे काय? तू आणि मी मिळून तू आणि मी मिळून काय? तू आणि मी मिळून खंडोबाच्या दर्शनाला जाऊया। वैभव हसत म्हणाला, हो हो जाऊया ना, काशी यात्रेला पण जाऊया। ती हसत, दोघे मस्त एन्जॉय करत जात होते। दोघे गप्पा मारत घरी गेले। पारवी तिच्या कामाच्या गडबडीत बिझी झाली। रात्री सिंधूला तिने विचारले की ती कुठे गेली होती, तेव्हा ती म्हणाली की मैत्रिणीकडे गेली होती, तिकडून मी घरी आली आणि शेतावर गेली होती। पारवीने विषय जास्त खोलवर नेला नाही, कारण उगाच तिला वाटायला नको की वहिनी का सारख्या विचारत आहेत। त्यात तिच्या लग्नाबद्दल घरात चर्चा जोरदार सुरू होती। 2 दिवसांनी रविवारचा दिवस उजाडला। आज वैभव घरी होता। घरातले सर्व एका ठिकाणी लग्नाला गेले होते। त्या लग्नात सिंधूला तो मुलगा पाहायला येणार होता। त्यांचं तिथे वर पाहण्याचा प्रोग्राम होता। सिंधूला कल्पना दिली नव्हती, पण तिला रियाने सांगितले होते। ते सर्व गेले होते, पण वैभवला कामाचा लोड होता, त्यामुळे पारवी आणि तो घरातच होता। वैभव नव्हता जाणार म्हणून त्यांनी पारवीला पण पाठवले नाही। आता ते फक्त दोघेच घरी होते। वैभव हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर त्याचं ऑफिसचं काम करत होता। इतक्यात पारवी हातात दुधाचा ग्लास घेऊन आली आणि त्याच्या पुढे धरला। त्याने त्या ग्लासकडे पाहिले, मग तिच्याकडे। तिने सुंदर साडी नेसली होती। त्याने पाहिले तर दूध। एवढ्या दुपारी दूध कोण पिते? छोटी बच्ची है क्या? पारवी, हे काय यावेळी दुधाचा ग्लास का? वैभव हसत, का नको आहे का? पारवी समोर बसत म्हणाली, नाही म्हणजे यावेळी दूध कोण पितं? आणि आत्ताच जेवण केलं आहे। तो लॅपटॉपमध्ये काम करत, बघ नको आहे का? ती खूप लाडीकपणे बोलत होती। ते ऐकून तो हसत होता। पारवी कधी काय करेल हे त्याला माहीत नसायचे। ॲक्च्युली मला नको होतं। तो तिला वाईट वाटेल म्हणून हळूच म्हणाला, त्या दिवशी तर म्हणाला होतास तू दिलेस तर विष पण पिऊ शकतो। मग आता काय झाले? एवढेशे दूध पण पिऊ शकत नाही का तू? पिऊ शकतो ना, पण नक्की भानगड काय आहे? तू ठीक आहेस ना? आणि आज मस्त दिसतेस या साडीमध्ये। वैभव हसत म्हणाला, फक्त मस्त दिसते का की अजून काही? ती लाडीकपणे, अजून काय बोलू? तुला माहितीये मला फिल्म डायलॉग येत नाही। तो पुन्हा लॅपटॉपमध्ये काम करू लागला। ती एका हातावर हनवटी आणि त्यावर चेहरा ठेवून त्याला एकटक पाहत होती। तो लॅपटॉपमधून नजर टाकत चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला। काय? तो कुठे काय? ती, मग अशी का पाहते आहेस? तो, का नको पाहू का? माझा नवरा आहे, मी पाहिजे तितका पाहू शकते ना। तुला काय करायचं असेल तर तू कर, मी तर असेच तुला पाहत बसेन सकाळ संध्याकाळ। ती रोमॅन्टिकपणे म्हणाली, ए पारवी काय होतंय? अगं माझा जीव घेशील असे नको बोलूस, छाती फुटेल माझी। काही पाहिजे होते का? पैसे हवे आहेत का? तो विचार करत, पैशापेक्षा अमूल्य असा माझा नवरा फक्त मला पाहिजे, माझा धनी, माझा कुंकू, माझा सरदार। पारवी बोलतच होती। तो हसू लागला। काय झाले हसायला? ती थोडी चिडून, काही नाही, कधी काय होतं तुला काय माहीत?
पण मस्त वाटतं तू जेव्हा सोबत असतेस तेव्हा. खरं सांगू तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नाही ग. पण कामाचं असे आहे की तुझ्यासाठी वेळ मिळत नाही. स्वारी. वैभव तिचा हात हातात घेत. इट्स ओके. मी नाही समजून घेणार तर कोण घेईल. पारवी आज तुला कोणता देव पावला आहे. वैभव चकित होऊन माझा तर एकच देव आहे, माझा पतिदेव. तुम्हीच माझे प्रभू. पारवी लाजत. हे आता अति होत आहे हा पारवी. मला वेड लावशील तू. ठरवूनच आली आहेस का माझं काम तमाम करायचं. तो तिरपा हसत. मग असा लांबूनच पाहत बसणार आहेस का. पारवी हळूच उठून त्याच्या पाठून त्याच्या कानाशी जात म्हणाली. तो चकित होऊन एवढी तुझी दादागिरी. आज माझे काही खरे दिसत नाही. अरे कोई बचाओ मुझे. तो अब तुम्हारी इज्जत मेरे हात में है. ती हसत. तो रोखा किसने है. त्यांनी तिला मिठीत घेत ओठ तिच्या ओठांवर टेकवणार तोच तिने एक बोट त्याच्या ओठांवर ठेवला आणि ती त्याला दूर सारत खोलीकडे जात त्याला एक बोटाने इशारा करत गेली. तो पण आता उथाळला झाला होता. पाय जमिनीला न टेकवताच तो पटापट तिच्या मागे गेला. पारवी हळूहळू चालत खोलीच्या दिशेने जात होती आणि तो तिच्या मागे उतावीळ होऊन पण तितकाच संयम ठेवून जात होता. तिने हळूच खोलीचे दार लोटले आणि आत शिरली. बाहेर ढगांचा गडगडाट सुरू होता. पावसाची चाहूल आभाळावर उमटली होती. ती चोर पावलाने जात खिडक्या आणि त्याचबरोबर पडदे लावू लागली. तो खोलीचे दार लावत दाराशी उभा राहून तिला निहाळत होता. आज ती त्याची राणी आणि तो तिचा गुलाम झाला होता. तिने तिरपा कटाक्ष त्याच्याकडे टाकला तसा त्याच्या काळजात सर झाले. इतक्यात वादळी पावसामुळे लाईट गेली आणि थोडा अंधार झाला. पण त्यांनी त्या दोघांना फरक पडला नाही. तिच्या ड्रॉवर मधून एक मेणबत्ती काढून पेटवली आणि ती टेबलवर ठेवली. त्या मेणबत्तीच्या मंद प्रकाशात ती अधिकच रेखीव दिसत होती. जणू काही एखादी प्राचीन मूर्ती जिवंत झाली असावी अशी ती त्याला भासत होती. तिच्या पाठीवर सोडलेले मोकळ्या केसांमधून दिसणाऱ्या तिच्या दुधाळ पाठीला त्याची चोरटी नजर स्पर्श करत होती. तिला कल्पनाही नव्हती इतका तो तिच्यासाठी बेचैन झाला होता. ती मुद्दाम त्याच्यापासून दूर जात त्याच्या संयमाचा संत पाहत होती. पावसाचा गडगडाट ऐकू नये म्हणून तिने मोबाईलमध्ये गाणे लावले. संगीत सुरू होते. ती टेबलपाशी उभी राहत डोळ्याने हळूहळू तो तिच्या दिशेने मंत्रमुग्ध होऊन जाऊ लागला. ती तिथेच भिंतीपाशी उभी त्याच्याकडे पाठ करून उभी होती. तिने पाठीवरचे केस पुढे घेतले आणि पाठ मोकळी केली. त्याचे गरम श्वास आता तिच्या पाठीवर तिला जाणू लागले. त्याने हातानेच तिच्या पाठीची नॉट सोडली आणि तिला बाहुपाशात घेतले. तिने त्याला त्याच्या पाठीवर हात रोवले आणि त्याला छातीशी कवटाळले. तो पण तिच्या स्पर्शात न्याहाळून निघत होता. पदर केव्हाचा खाली पडला होता. क्षणोक्षणी त्यांच्यातले अंतर कमी होत होते. तिला स्वतःकडे वळवत त्यांनी तिच्या मानेवर ओठ टेकवण्यास सुरुवात केली. त्यांनी हळूच तिला उचलून बेडवर ठेवले आणि शर्ट काढून टाकला आणि तिच्या प्रेमात रंगू लागला. आजचा सर्व दिवस फक्त त्या दोघांचा होता. बाहेर पावसाची उघडीप झाली होती आणि एकीकडे प्रेमाची. घरी सर्व परतले तेव्हा संध्याकाळ झाली होती. सर्व फ्रेश होऊन हॉलमध्ये बसले होते. त्यांचा लग्नातील विषयांवर चर्चा सुरू होती. लग्नाच्या ठिकाणीही थोडाफार पाऊस पडला होता त्यामुळे सर्वांना उशीर झाला होता. पारवी सर्वांना जेवण वाढत होती पण वैभवची नजर तिच्याकडे खेचली जात होती. तो पारवीला पाहून खोडकर इशारे करत होता. त्याची प्रेमाची धुंदी अजून उतरली नव्हती. तो तिच्याच विचारात हरवला होता. ती त्याला डोळ्यानेच दम देत होती. घरातले बोलत होते तिकडे त्याचे लक्ष नव्हते. पारवी किचन मध्ये जात त्याला जीभ दाखवून पळत होती. तो एकच वाक्य त्यांना परत परत विचारत होता. हा दादा काय तेच परत परत विचारत आहे. एवढे वाटत आहे मग लग्नाला यायचे होते ना. रिया वैभवला म्हणाली. मी पण आलो असतो पण मला जरा महत्वाचं काम होते. तो पारवीला डोळा मारत तशी लाजून खाली पाहू लागली. तुझ्यामुळे बिचारे पारवीला पण यायला फिरायला मिळत नाही.
तिला कुठे नेत नाही, काय नाही, घरातच लपून ठेवणार आहेस वय? आजी, अगं आजी, कामच तसे होते, तुला नाही करणार, सोड. वैभव आजीला गप करत, तिला आमच्या सोबत पाठवले असते तर तिने पण गाव पाहिले असते, लग्न पाहिले असते काकी, आणि दारू पिऊन नाचणारे माणसे पण बघितले असते. श्याम हसत म्हणाला, दादा, बरं केलं वहिनीला नाही पाठवले तिथे, खूप गोंधळ होता. वहिनी बोलली असती, लग्न आहे की तमाशा? वहिनी, गावाकडचे लग्न पाहिले आहेत का तुम्ही? श्याम म्हणाला, नाही रे, जास्त नाही, फक्त मोजकी, घरची होती तेवढीच. पारवी म्हणाली, त्या गावातील लोकच जाम खडूस आहेत बघ. लग्न म्हणजे त्यांना भांडायला ऊत येतो. त्या दारू पिणारे वेगळी गँग, त्यांनी पण डोके खाल्ले होते. आजोबा सांगत होते, ती शेवंताबाईची पोर पळून गेली एकासोबत, पोटोशी होती वाटतं ती. काकी म्हणाली, हे सगळे जाऊ दे, आपल्याला काय त्याच्यात? वैभव पारवी होती म्हणून विषय कट करत, नाहीतर काकीने सगळी गावाची लपडी सांगितली असती पारवीला. तिला अशा गोष्टी माहीत नसतं, त्यामुळे तिच्या डोक्यात परिणाम होईल असे त्याला वाटत होते. एकतर साहेबांना तिची अनावश्यक काळजी असायची. बाबा, रोहित, सिंधूसाठी पाहिलेला मुलगा आला होता का? वैभव विचारत होता. हो, आला होता ना, चांगला मुलगा वाटतो, बाबा म्हणाले. मला नव्हते माहीत वकील आहे म्हणून. बाबा आनंदाने. त्याला पाहून रिया जास्त लाजत होती, जसे की तिलाच बघायला आला आहे. श्याम हसत म्हणाला, ए गप, तुझं सांगू का, याला ना वर्गातल्या मुली भेटल्या होत्या. मग काय, हा त्यांचेच पाहुणचार करत फिरत होता, त्यांना जेवायला वाढत होता, एकीकडे थंडा देत होता. मी भात मागत होती तर ऐकले पण नाही याने. रिया म्हणाली, हिला घरात कुणी जेवायला देते की नाही? तिकडे लग्नाला भुक्कड सारखी जेवत होती. श्याम म्हणाला, लग्नात असलेल्या जेवणाची चवच वेगळी असते. तुला काय माहितीये, तू पोरी बघायला जातोस. रिया म्हणाले, मग सिंधुताईच्या लग्नात तू आरामात जेवत बस, आम्ही लग्न लावून तिला पोहोचून पण येऊ, तरी तू जेवायचं सोडू नकोस. श्याम म्हणाला. त्या दोघांचे भांडणे ऐकून पारवी हसत होती. श्याम पारवीला टाळी देत अजून तिची मज्जा घेत होता. दादा, याला काहीतरी सांग. गप राहिला रिया चिडून. दोघे पण आता ग बसा. रोहितच्या घरचे काय म्हणाले सिंधूला पाहून? वैभव म्हणाला, त्यांना तर सिंधू खूप आवडली, तिथेच परती कळवली त्यांनी. काकी हसत लग्नाला सिंधूला बघायला आलेल्या मुलाबद्दल सर्व सांगू लागले. त्याला पाहून सर्व खुश होते, कारण तो मुलगा सरकारी वकील होता आणि शिवाय श्रीमंत, दिसायला बऱ्यापैकी. त्यात विशेष म्हणजे त्यांनी पण त्याची पसंत कळवली होती. सिंधू त्यांना खूप आवडली होती, पण तरी 2 दिवसांनी ते फॉर्मॅलिटी म्हणून तिला पाहायला येणार होते. घरात सर्व खुश होते. असे स्थळ तिला शोधून सापडले नसते. काका काकी तर आता हवेत होते. वैभव ही त्या मुलाला चांगले ओळखत होता. हे स्थळ त्यांनी सुचवले होते काका काकूंना, कारण तो मुलगा त्यांच्या खात्रीतला होता. त्याचं नाव रोहित होते. तो एक सुशिक्षित आणि संस्कारी मुलगा होता, म्हणून पण वैभव ही खुश होता. सगळे खुश होते. सिंधू फक्त आनंद भासवत होती. तिच्या डोळ्यात दुसरंच सुरू होते. पारवीने तिला मुलगा पसंत आहे का विचारल्यानंतर ती ठीक आहे एवढेच म्हणाले. रात्री सर्व शांत झोपले होते. पारवीला अचानक जाग आली. इतक्यात तिला किचन मधून कसलासा आवाज आला आणि ती केस मागे बांधत पाणी पिण्यासाठी उठली. तिने किचन मध्ये जात बाहेर पाहिले तर सिंधू आज पण मागच्या दारातून बाहेर जात असलेली दिसली. ही आता एवढ्या रात्री पुन्हा बाहेर का चालली आहे? पारवी तिला आवाज देण्यासाठी दारापाशी गेली तर सिंधू पटापट पावले टाकत जात होती. पारवीला वाटले नक्कीच सिंधू कोणाला तरी भेटायला जात आहे. ती चोर पावलांनी तिच्या पाठलाग करत होती. एका ठिकाणी ती रस्ता सोडून वळली. पारवीला उगाच तिच्या मार्ग आल्यासारखा वाटले. तशी पारवी एवढी भित्री नव्हती, पण घरी जाऊन येईपर्यंत सिंधू कुठे निघून गेली तर, म्हणून ती आता हळूहळू तिच्या पाठलाग करतच होती. पौर्णिमा जवळ आली होती म्हणून चंद्राचा मस्त प्रकाश पडला होता. सिंधू जुन्या विहिरीपाशी जाऊन थांबली. ही सिंधू जुन्या विहिरीजवळ काय करत आहे?
तिथे जागा चांगली नाही म्हणतात, पण कदाचित तिला येथे कुणी तरी भेटायला येणार असावा असा विचार करत झाडाआड तिला पाहू लागली. पण सिंधू रडत होती. पारवी तिचा चेहरा पाहून घाबरली. सिंधूने तिच्या चपला काढल्या आणि घरच्या दिशेने पाहत म्हटली, आई बाबा मला माफ करा, मी चुकले, आता माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही. असे म्हणत ती वळली आणि विहिरीच्या कड्यावर चढू लागली. ती विहिरीत उडी मारणार तोच पारवीने धावत जात तिचा हात पकडून तिला मागे ओढले आणि सटकन कानाखाली ठेवून दिली. सिंधू गप्पच गालावर हात ठेवून चकित होऊन पाहू लागली. सिंधू, काय करत होतीस? वेडी झाली आहेस का? पारवी चिडून म्हणाली. वहिनी, तुम्ही काय इथे आलात? सिंधू घाबरून, ते आपण बोलू नंतर, घरी चल आता. पारवी तिला हाताला पकडून घेऊन जाऊ लागली. नाही वहिनी, मला घरी नाही यायचं आहे, मला मरायचं आहे. सिंधू तिचा हात सोडवून घेत पुन्हा विहिरीच्या दिशेने जाऊ लागली. पारवी तिला पुन्हा अडवू लागली. सिंधू, अगं असे नको करूस, काय झाले मला सांग तरी. तुला मुलगा पसंत नाही का? मी बोललेन घरी सर्वांशी, काळजी नको करूस. पारवी तिला समजावत. नाही वहिनी, विषय तो नाही, माझे दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार होतो. पण सिंधू बोलता बोलता थांबली. पण काय सिंधू? पारवी तिला ओढून घेत. पण तो आता लग्नाला तयार नाहीये. सिंधू रडत. काय? कोण आहे तो? मी बोलते त्याच्याशी, तू रडू नकोस, शांत हो आधी, चल इथून. पारवी तिला समजावून पुन्हा पकडून आणू लागली. नाही वहिनी, मी नाही येणार, मला नाही जगायचं. पारवी तिला पकडून हैराण झाली होती. एकीकडे घाबरलीही होती की ती तिच्या हातातून निसटून पटकन उडी टाकेल. सिंधू, अगं वेडेपणा नको करूस, घरच्यांचं तरी विचार कर. आणि मी आहे ना, मी कुणाला काही सांगणार नाही. तू त्या मुलाचा का टेन्शन घेत आहेस? नसेल लग्नाला तयार तर गेला खड्ड्यात, त्याच्यासाठी तू का जीव देत आहेस? मरू दे त्यालाच तिकडे. पारवी तिला धीर देत. मी असे नाही करू शकत वहिनी, सिंधू म्हणाली. पण का? मी प्रेग्नेंट आहे. 2 महिने होऊन गेले आहेत, आता 3रा महिना सुरू आहे. तो म्हणाला होता, थांब मी तुझ्या घरी मागणी टाकेन. आता तो नाही म्हणत आहे आणि 2-3 दिवसापासून मी त्याला शोधते तर तो कुठे तरी निघून गेला आहे. त्याच्या घरी पण कुणी नाही, त्याचा फोन पण बंद आहे. फक्त एक मेसेज आला होता की मला विसरून जा म्हणून. मी नाही लग्न करू शकत, सिंधू रडत रडत सांगत होती. हे ऐकून पारवीला शब्द सुचत नव्हते. काय बोलू काय नको. सिंधू जे करत होती तेच कुठल्याही मुलीने केलं असतं अशा परिस्थितीत, आणि तेच सुरू होते. वहिनी, आता तुम्हीच सांगा, मी काय करू? घरातल्यांना कळले तर ते मला डोळ्यांनीही नाही पाहणार, आणि दादा तो तर माझा जीव घेईल. मला खूप भीती वाटते वहिनी, मी त्यांना नाही फेस करू शकत, त्यापेक्षा मी मरायला तयार आहे. सिंधू कापत होती. तिचं बोलणे ऐकून पारवी मात्र सुन्न पडली होती. काय बोलावे काय करावे तिला कळत नव्हते. पारवी आता खूपच घाबरली होती. एकतर घरी सांगायचं म्हटले तर घरात सर्व लग्नाच्या विषयाने आनंदी आहेत, आणि अशा वेळी त्यांना सिंधू बद्दल असे कळाल्यावर त्यांना काय वाटेल. पण सिंधूला या परिस्थितीमधून सावरणे पण गरजेचे होते. पारवी स्वतःच्या विचारातून बाहेर आली. तिने सिंधूकडे पाहिले. ती खूप रडत होती. पारवी स्वतःला सावरत सिंधू जवळ बसली. घाबरू नकोस, सगळं नीट होईल, मी आहे ना. पारवी तिला धीर देत म्हणाले. नाही वहिनी, काही नीट नाही होऊ शकत. आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही जा. मी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. माझ्या स्वखुशीने मी हे सर्व करत आहे आणि त्यात कारणही लिहिले आहे, सिंधू म्हणाली. सिंधू, वेडी झाली आहेस का? मी तुला इथे सोडून जाईन असे वाटते का तुला? तुला माझ्यासोबत यावे लागेल. सिंधू हट नको करू. वहिनी प्लीज, मला नका बोलवू, तुम्ही जा, मी नाही येणार. कारण येऊन तरी मी काय करू? माझ्यामुळे त्यांना अपमान सहन करावा लागेल, आणि माझ्यात एवढी हिंमत नाही की मी त्यांना तोंड दाखवू शकेन. ती शरमनेच अर्धी मेली झाली होती. सिंधू, अगं डोंट वरी, मी घरात सर्वांना समजावेन.
ते तुला काही बोलणार नाही, याची जबाबदारी माझी. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज सिंधू. पारवी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करत म्हणाली, वहिनी, एकदा त्यांना सर्व समजले तर ते मला आणि तुम्हाला बोलायला संधी देणार नाहीत. आई, बाबा, काका, काकी, आजी, आजोबा, कुणाला समजवायचं? सिंधू पारवीचा हात घट्ट पकडून डोळ्यांसमोर येणारे त्यांचे आठवत होती. मी वैभवला समजावून सांगेन, तो समजावेल सर्वांना, पारवी म्हणाली. तसे सिंधूने चटकन तिचा हात सोडून दिला. नाही वहिनी, दादाला तर अजिबात कळायला नाही पाहिजे. बाकीच्या सर्वांना समजवणे सोपे आहे, पण दादा, त्याचीच तर मला जास्त भीती वाटते. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप मदत केली आहे वहिनी, आणि हे स्थळ पण त्यांनी सुचवले आहे. तुम्हाला काय वाटतं, जेव्हा त्याला कळेल मी असे काही केलं आहे, तो शांत बसेल का? मला माफ करेल का? तुम्ही त्याचा राग पाहिला नाही वहिनी, तो सहसा रागवत नाही, पण जेव्हा तो रागावतो कुणीच त्याच्या पुढे काही बोलत नाही, आणि त्याला चुकीचं वागलेले अजिबात सहन होत नाही. सिंधू बोलतानाही अडकळत होती, मोठे मोठे श्वास घेत होती. सिंधू, मग तू आधीच वैभवला तुझ्या प्रेमाबद्दल नाही सांगितलंस का? मी ज्याच्यावर प्रेम करत होती तोच म्हणाला, एवढ्यात नको सांगू, आधी मी सेटल होईन, मग स्वतःच मागणी टाकेन, तोपर्यंत तुझे शिक्षण पण पूर्ण होईल. पण आता जेव्हा तो सेटल झाला तसा तो लग्नाचा विषय टाळू लागला, आणि आता तर सरळ सांगितले की मला विसरून जा. सिंधूचा कंठ दाटून आला होता. कुठे राहतो तो? किती वर्षापासून ओळखत होतात तुम्ही दोघे एकमेकांना? 4 वर्षापासून. पण तेव्हा असे काही नव्हते आमच्यात, फक्त प्रेम होते बस. पण त्या दिवशी नकळत झाले माझ्याकडून, मी वाहवत गेली, कसलेच भान राहिले नव्हते मला खरं खोटं काहीच कळत नव्हते. त्याच्या प्रेमात आंधळी होऊन गेली होती मी, आणि अजिबात वाटले नव्हते की तो असे काही झाल्यावर लग्नाला नकार देईल. आधी त्यांनीच तर मला लग्नाची स्वप्न दाखवली होती वहिनी, म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवून राहिली. वहिनी, आता मला स्वतःचाच राग येत आहे. मी इतकी मोठी चूक केली आहे की मला जगण्याचे अजिबात अधिकार नाहीये. सिंधूचा अवसान गळले होते. नाही ग माझी राणी, तुझ्या चुकीपेक्षा मोठा तुझा जीव आहे. घरचे थोडे रागावतील, पण तो तर त्यांचा हक्कच आहे ना. पण तेच तुला समजून घेतील. तू जर जीवाचे काही बरं वाईट केलं तर ते तुझ्या विना किती दुखावतील, त्याचा विचार केला आहेस का सिंधू? अजून जास्त त्रास होईल त्यांना तुझ्या जीव दिल्याने. असे काही करू नको सिंधू, पारवी तिच्या परीने तिला समजावत होती. नाही वहिनी, मी परत नाही येणार. मला जगायची इच्छा नाहीये. आणि माझ्या पोटातील बाळाचं काय? त्याची जबाबदारी कोण घेईल? लोकांना काय आणि कोण उत्तरे देईल? अशा परिस्थितीत कोण लग्न करेल माझ्याशी? दादाला माझ्यामुळे त्याच्या मित्रांपुढे कालीमान करावी लागेल. त्यापेक्षा मला मरू द्या. मी त्याच लायकीचे आहे. मी हे सगळे फेस नाही करू शकणार. वहिनी प्लीज, बस झाले, नाही सहन होत मला. मी जाते, तुम्ही इथून निघून जा. ही माझी शेवटची इच्छा समजा. असे म्हणत सिंधू उठून पुन्हा विहिरीजवळ गेली आणि चढू लागली. तसे पारवी पुन्हा घाबरली. तिला काय बोलावे आणि काय करावे सुचत नव्हते, पण ती धीर धरून तिला रोखत होती. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओला जरूर लाईक करा. निकित मराठी कथा या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या. समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता. धन्यवाद मंडळी.